ए, काय करतेस अरे आपल्याला घर साफ ठेवायचंय ना आता. आता? म्हणजे ती आली आली, जा लवकर जा. जा ना. कोण आले? हाय काका. हा नमस्कार. मी जिग्नेश मेहता, जिग्नेश इस्टेट एजंट. आणि हे मिस्टर देसाई. आम्ही घर बघायला आलोय. तुम्ही लगेच आला पण? चांगल्या कामाला देरी कशाला? मॅडम कुठे? या या चप्पल ते आज तिथे मॅडम. हा या, येस हा. येस, कम इन कम इन. नमस्कार. हॅलो. काय रे? હા તો મેં તમને કીધું તું ને. હા તો આ મિસ્ટર દેસાઈ અને આ મિસ્ટર સુબેદાર અને મિसेस સુબેદાર. हॅलो. हाय. नमस्कार. मी घर बघू शकतो ना? ओ येस ऑफकोर्स. वा, अरे ठीक आहे ना, तुला फ्लॅट तर बघू दे. मिसेस सुभेदार, तुम्ही घर तर एकदम मस्त ठेवलंय थँक्यू. आणि ईस्ट वेस्ट दिसतंय. खिडकी सुद्धा योग्य दिशेला आहे. मला सांगा, किचन किचन कुठच्या दिशेला आहे? हे काय हा बाजू. अरे कुठच्या बाजूला आहे ते मलाही कळतंय. दिशा दिशा कुठची आहे? दिशा अग्ने. परफेक्ट, एकदम परफेक्ट. योग्य दिशेला आहे किचन. एकदम परफेक्ट. पण ही खिडकी पण इतकी परफेक्ट आहे, इथून खूप वारा येतो आणि खूप उजेड येतो. नाही तर बेडरूम बघा ना. હા અરે 2 BHK નો ફ્લેટ તમે આવો. या. येस येस येस. अरे एक मिनिट या ना. हो ना, आता बघू तरी दे ना फ्लॅट. बाले, मला तुझी अवस्था नाही बघवत. दादा, तू काहून काळजी करतो? अरे मी मस्त आहे एकदम. भरपूर ऑर्डर्स आहेत, भरपूर काम आहे, मस्त आहे. नाही, मला तुझ्या कामाबद्दल काळजी नाहीये बाले. तुझ्या हाताला चव आहे. तुझे पदार्थ लोकांना आवडणार, मला खात्री आहे. तू मेहनती आहेस. गुरुनाथचा आणि तुझा संसार किती निगुतीने केला असतो. नाही, मला खात्री आहे माझी बहीण उपाशी नाही राहणार. पण तरी का कोणास ठाऊक मला तुझी काळजी वाटते बाले. मला अथर्वचीही काळजी वाटते. बाले, बस बस इथे. बघ माझ्या डोळ्यात बघ. आणि मला खरंच सांग, तू सुखी आहेस, समाधानी आहेस? दादा, काही चुकीचं विचारून राहिलो का मी बाले? अगं, तू जे घडेल, जसं घडेल त्याला वरवर हसत सामोरं गेलीस. पण तुझ्या मनातल्या समाधानाचं काय? नाही ना उत्तर तुझ्याकडे बाले? एवढं सगळं करून तुझ्या मनात तगमग आहे. आणि तुझ्या मनातली तगमग मला तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसते बाले. कारण आई बाबांच्या मागे मी तुला सांभाळलंय. मी तुला लहानाची मोठी केली. तुझ्या मनात काय चाललंय हे माझ्या इतकं कुणाला माहिती असणार ग? रडू नकोस. आईसारखी मी तुझी समजूत नाही काढू शकणार. तिच्यासारखं प्रेम नाही व्यक्त करू शकणार. पण तुला धीर तर नक्की देऊ शकतो ना? दादा, काय बोलत राहिला तू? तू माझ्यासाठी काय काय केलं मला काय माहिती नाही का? कसं सांगू बाले? मी जरी इथं नसलो ना तरी माझी नजर सतत तुझ्यावर असते. असं वाटतं दर दिवसा नानींना फोन करून तुझी खुशाली विचारत बसण्यापेक्षा तुला घरीच घेऊन जाऊ. तुला तुझ्या वहिनीची तरा माहितीये. तिचा त्रास तुला नको. ए दादा, आता आता बहिणीला काही बोलू नकोस. प्रत्येकाचा स्वभाव राहतो, आपण समजून सोडून द्यायचं. हेच चुकतं ना तुझं. त्या गुरुनाथला पण असंच समजून घेत आलीस, पण त्याच्या गावीही नाहीये ते. आज त्या पोरीला त्या इस्टेट एजंटच्या ऑफिसमध्ये पाहिलं आणि माझा संताप संताप झाला. त्या बैतडाला तुझ्या घराबद्दल बोलताना ऐकलं, माझ्या पायाखालची जमीनच सरकली. राग आला ना त्या पोरीचा. पण मी तरी काय करणार? तो गुरुनाथच त्या पोरीच्या मागे पागल झालाय. आपलंच नाणं खोटं. नाही दादा, त्या पोरीनेच यांना भूल पाडली.
हे नाही येत तसे नाही. म्हणजे मला त्यांचा आत्ता राग येऊन राहिला. या शन्याच्या तावडीत नाही जेव्हा सुटतील ना, तेव्हा त्यांना त्यांची चूक कळेल. हो नक्की. मी यासाठी वेळ निघून जायला नको राधिका. आज ती पोरगी तुझं घर विकायला निघालीये. अरे हिम्मत कशी होते तिची? त्या गुरुनाथचीच साथ असणार आहे तिला. नाही दादा, हे नाही घर विकायचे. मला माहितीये ना, खूप कष्टाने खूप मेहनतीने पैसा साठवून त्यांनी हे घर विकत घेतले. हे नाही करणार असं. काय म्हणू बाले तुझ्या आंधळ्या विश्वासाला? अगं त्या गुरुनाथने सांगितलं म्हणून तर ती पोरगी एजंटकडे गेली असणार ना. नाही दादा, त्या शन्याचंच काम असतं. हो जे काही असेल त्याची शहानिशा कर लवकर. आले, मला तुझी काळजी वाटते म्हणून मी धावत इथपर्यंत आलो. दादा, मी शहानिशा करेन, पण तू आलास ते बरं झालं. अगं भाऊ आहे मी तुझा, कर्तव्यच आहे ते माझं. पण बाले आता मलाही सहन होत नाहीये. तू गुरुनाथला विचार, नाही तर मला जाऊन जाब विचारावा लागेल. नाही नाही, तू आता यात पडू नको दादा. तू फक्त तुला काही कळलं तर मला सांग. ठीक आहे, मी त्या एजंटच्या संपर्कात राहतो. काय होतंय काय नाही ते तुला कळवतो. काळजी. काय सर, कसं वाटलं घर? फर्स्ट क्लास. घर तर एकदम मस्त आहे, पण वास्तुशास्त्राप्रमाणे मला काही बदल करावे लागतात. हा ऑफकोर्स करा ना, पण बदल मी आपण बोलूया ना जरा. येस ऑफकोर्स, ह्या बसा ना. एक मिनिट. काय बोलूया काय? हे काय चाललंय? हा, कुणी येतं घरामध्ये, आपलं घर बघतं काय आणि बोलूया? अरे मी घराचं डील करायला आलोय, मला बोलायचंय तुमच्याशी. येस ऑब्विसली. अरे काय ऑब्विसली? शनाया, एक सेकंड. आपलं काही बोलणं झालं नव्हतं आणि परस्परच तू काहीच्या काही. हे बघ, आपलं अजूनही काही ठरलेलं नाहीये. ओके, एक मिनिट. ठरलं नाहीये म्हणजे काय म्हणता येते? गॅरी, आपलं ठरलंय ना गॅरी. हो ना. शनाया, आपलं काही ठरलेलं नाहीये. ओके, एक मिनिट. हा मॅडम, हा शू बोली રહ્યા છે? साहेब बोलतायत ठरलं नाहीये, तुम्ही म्हणताय विकायचंय. काय चाललंय काय? हे बघा, मला घर विकायचं नाहीये, कळलं? तुम्ही इथून प्लीज जा बरं. मैडम, आज તમે શું બોલી રહ્યા છો? वो तो आपको घर बेचना नहीं तो हमने શું કામ बोलाવ્યું? शनाया, तू काय कमिटमेंट देऊन ठेवलीस यांना? हे बघ, आपलं क्लिअर बोलणं झालं होतं की नाही? तू मला न विचारता परस्पर काहीच्या काही करतेस. तू प्लीज यार, हे आपलं असं काही बोलणं झालं नव्हतं आणि जरा घाई होते असं नाही वाटत का तुला? ओ साहब, ओ मैडम, तुम अपना ये घर का काम है ना घर पे ही रखो. हाँ? मेरा कुछ लेना देना नहीं है इसमें. अरे हमारा विजिट का पैसा दो. क्लायंटला काय सांगू मी? अरे त्यांना घर विकायचं नाही तर मला आणलं कशाला इथे? ओ साहेब, મને પણ હમણાં જ ખબર પડી. अरे मग माहित नव्हतं तर पहिले माहिती करून घ्यायची ना. ओ साहेब, तुम्ही बघताय ना, मी आता इथे आल्यावर मला कळलं सगळं. मला काही घर घ्यायचं नाहीये. तुमचं काय आपापसात आहे ते निपटा, मी निघालो. देसाई हे साहेब, बघा, मला काही ऐकायचं नाही. ऐका देसाई साहेब, माझी गोष्ट तर ओ देसाई. काय मॅडम, શું એટલે તમે મારું નાક કપાવ્યું યાર. अहो, माझा इम्पॉर्टंट क्लायंट होता तो. साहेबांची आधी बोलून घ्यायचा होता ना. सी, आय एम व्हेरी सॉरी. आय हॅव अ टॉक विथ हिम प्लीज. काय बोलेन आता शनाया? गॅरी, काय चाललंय तुझं? मी तुला कल्पना दिली होती ना या सगळ्याची. तू गप्प बस शनाया. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मला हे घर विकायचं नाहीये. अहो पण आत्ताच्या आत्ता इथून निघा. टाइम खोटी करो चोप. ओ देसाई साहेब,
हा गुरु बोल. काय तुला प्यायची आहे? ओके, हो हो हो, बसूया ना आपण. ओके ओके, भेटतो तुला. हा तिथे. हा चल बाय. अरे याला काय झालं? शनाला सोडून मला भेटतोय? वा वा वा, उघडी घ्या. हा असा गोंधळ झाला माहितीये सगळा. इतका कंटाळा आलाय ना मला सगळ्या सिच्युएशनचा. तर राधिका सारखाच ना हा गॅरी पण काहीतरी इमोशनल विचार करू लागलाय अचानक. काय करू कळत नाहीये ग. पण तो असं का करतोय? आय मीन त्यालाही या सगळ्या सिच्युएशनचा त्रास होतच असणार ना. अगं त्याचं जरा जास्तच प्रेम आहे या घरावर. काय तर उगाच ना काहीतरी एक इमोशनल अटॅचमेंट घेऊन बसलाय. मी तुला सांगते टिपिकल मिडल क्लास मेंटॅलिटी असली ना की हे असं होतं सगळं. काय करू कळत नाही यार. काही ऐकतच nahiye तो माझं. पण तू काय करणार आहेस मग आता? अगं मला काही कळत नाही म्हणून तुला बोलवलंय ना. तू सांग ना काहीतरी. ऍक्च्युली तू हा फार चांगला डिसिजन घेतला होता शनाया. कारण हे सगळे जण राधिकाला असाच सपोर्ट करत राहणार आणि तुमच्यामध्ये भांडणं होत राहणार, बदलणार काहीच नाही. हो यार पण ते गॅरीला कळत नाहीये ना. आताही बघ ना कसा चिडून गेलाय माझ्यावर. फोन पण उचलत नाहीये माझा. अरे यार अजूनही उचलत नाहीये बघ. शनाया, जर का तू हे घर विकलंस ना तरच तू आणि गुरुनाथ सुखी राहाल. आणि ती राधिकाही माझ्या घरातनं कायमची निघून जाईल. माझ्या घरातनच नाही, या सोसायटीतनंही कायमची निघून जाईल. कारण जोवर गुरुनाथ इकडे आहे ना तोपर्यंत राधिका माझ्या घरातनं काही बाहेर पडणार नाही. शनाया प्लीज प्लीज तू काही कर आणि गुरुनाथला कन्व्हिन्स कर प्लीज. हो पण करू काय? ऐक, एकीकडे ती राधिका मला त्रास देते, एकीकडे शनाया प्रेशर आणते आणि ते सोसायटी वाले पण मधल्या मध्ये डोक्यात त्याची वाट लावतायत. ते सगळे प्रॉब्लेम्स नाही राधिकामुळे होत आहेत. प्रॉब्लेम्स राधिका वहिनीमुळे. हा गुरु यार, प्रॉब्लेम्स वहिनीमुळे नाही, प्रॉब्लेम्स त्या पोरीमुळे होत आहेत. कोण ती तुझी गर्लफ्रेंड? काय तुझे नशा? कोण ते? शनाया. शनाया. शनाया ती ना नंतर आली आहे तुझं आयुष्य. आणि आज सकाळीच बोललो होतो मी तुला की ही मुलगी तुला रस्त्यावर आणणार. बघ गुरु, तुझं घर आहे, तुझ्या पैशाने तू बनवलायस, वहिनीने मेहनत करून ते सजवलंय. ते घर ही विकणारी कोण? नॉनसेन्स. तू शनायाला याच्यामध्ये आणू नको. हा 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 हा, शनाला याचा ताणू नको. नको. कसं? हा अरे तुझी ही जी काय हालत झाली ना तिच्यामुळे, when are you going to accept it? हा अरे नाही नाही, चिडू नकोस, चिडू नकोस प्लीज. आणि मी जे काही बोलतोय ना त्याच्यावर नीट विचार कर. अरे विचार करून डोकं फुटायची वेळ आली आहे. डोकं फुटायची वेळ आली आहे. मला सांग, माझं एका मुलीवर प्रेम आहे, मी तिच्यावर प्रेम केलं, ही काय माझी चूक आहे का? हा काही चूक झाली का माझी? एका मुलीवर मी प्रेम केलं. बायको असताना एका मुलीवर प्रेम केलं हे चुकीचंच केलंस तू. नाही म्हणजे असं प्रेम तू मंगळ ग्रहात किंवा चंद्राला जाऊन केलं असतंस तरी ते चुकीचंच ठरलं असतं. प्लीज आनंद, प्लीज. हा मला लेक्चर नको तू. मी तुला लेक्चर द्यायला नाही बोलवलं इथे. आय इन्व्हायटेड यू टू डिस्कस समथिंग. आय वॉन्टेड टू डिस्कस समथिंग, राईट? ओके प्लीज. ओके. आधी ना फोन बंद कर. अरे आधी हा फोन ठेव प्लीज प्लीज. अरे आपण बोलायला आलो ना इथे. मग नो फोन कॉल, जस्ट यू अँड मी. ओके. आणि गुरु,
आता स्वतःच्या मनात काय चालू आहे ना त्याचा विचार कर. गुरु यार, तुझ्या मनात काय चालू आहे ना ते ऐक. उगाच कोणाच्याही डोक्याने विचार करू नकोस. अरे घर विकणं एवढी सोपी गोष्ट आहे का? हा, हे बसा बसाया सेटअप है, घर है, संसार है. मत बिगाड़. आनंद यार, मला काही कळत नाही. आय डोंट अंडरस्टँड एनिथिंग. आय जस्ट वॉन्ट टू बी हॅपी. आय जस्ट ए रिफिल कर. ए नाही नाही नको, बस झाला. ऐक ना, एक ग्लास. बस नको प्लीज. अरे मी नाही फार पेलो, एक ग्लास घेतो ना लगेच. चला. ऐक ना. चला चला चला, मी काहीच ऐकणार नाही. लास्ट वन. यू नो इट, आय एम नॉट गोइंग टू लिसन टू यू. चला हॅपी चलो, वॉट एव्हर इट मे बी. चलो, बाय वन वी आर इनफ हॅपी टू एन्जॉय द हॅपी I आवर. never drink. कम ऑन, चल. ए यार, हा कुठे आहे? आतापर्यंत फोन लागत नव्हता, आता स्विच ऑफच आहे. Shit यार. तू आता काय आहे तुझं परत? शन्या, मी तुला आधीच सांगितलंय, हे घर माझं आहे, माझ्या नवऱ्याचं आहे, मी सजवलं हे घर. हा, मग त्यात काय एवढं? तुला बोर नाही होत का ग सतत त्या गोष्टीची ऍड करायची की हा माझं घर, माझा नवरा? गप्प बस हं. जास्त बोललीस ना तर एक लगावून देईन तुझ्या. ओके ओके, आय गेट इट. ओके, तमाशा मोड ऑन. प्लीज आती ये. दरा. शन्या, जास्त शांतपणा करू नको. काही गोष्टींचा सोयीस्करपणे विसर पडलाय तुला. त्या सगळ्याची आठवण करून द्यायला आलीये मी. ओ गॉड, आता परत तू ड्रामा करणार ना? सगळा संसार, घर. ए, घर म्हणजे काय हे तरी माहितीये का तुला? तुझ्यासाठी घर म्हणजे 4 भिंतीने एक छप्पर असेल, पण माझ्यासाठी हे घर म्हणजे मंदिर आहे. वास्तुदेवतेचा वास आहे या घरात. त्या कष्टानं मेहनतीनं मी या घराचं पावित्र्य राखलंय. पण जेव्हापासून तू या घरात आलीस ना, तेव्हापासून माझ्या घराची रया गेलीये. आणि आता तर तुझी मजल इथपर्यंत जाऊन राहिली, तू हे माझं मंदिर विकून राहिली. हा, कोणी अधिकार दिला तुला माझं हे घर विकायचा? कोणी दिला? हा, हे तुझं नसलेलं घर तू विकूनच राहिली. कोणी अधिकार दिला का तुला? मी घर विकते, तुला कसं कळलं? विकतेस ना? खरं सांग, विकतेस ना? नन ऑफ युअर बिझनेस. ए, माझा काय बिझनेस ते मी बघून घेईन. खरं आहे की नाही तेवढं सांग. हा, तुला कोणी अधिकार दिला का? कोणी अधिकार दिला तुला? तू तर बाहेरची आहे. माझं माझ्या नवऱ्याचं आयुष्य बर्बाद केलंस तू. आणि आता जे घर तुझं नाहीच आहे ते विकून राहिली. तू जरा शांत बसशील का ग? एक गोष्ट सांगू तुला प्रॅक्टिकली, म्हणजे तुला कळणार असेल तर. आम्ही ना इकडून चांगल्या जागेवर शिफ्ट होणार आहोत, जरा चांगल्या लोकॅलिटीमध्ये, आणि मोठं घर घेणार आहोत. त्यामुळे हे घर विकायचा डिसिजन घेतलाय आम्ही. हा, आम्ही यांना माहिती तरी आहेत का तुझे उद्योग? नाही, मला खात्री हे घर ते कधीच विकणार नाही. सगळं तुझं डोकं आहे शन्या. अच्छा, नाही विकणार? ओव्हर कॉन्फिडन्स आहे तुझा. नाही नाही, कॉन्फिडन्स आहे. ते एवढं जर असेल ना तर फोन लाव यांना. आत्ता फोन लाव, मलाही कळू दे ना हे घर विकतायत. चल चल, मी नाही फोन लावणार आहे. काऊन ग, सटारली का तुझी? आणि नवऱ्याला पुरळ पाडली तू. तुझ्या पायी पागल झाले ते ताड. पण मला पक्क माहितीये ना तू यांना फसवून राहिलीस. नाही तुझा खोटा चेहरा यांच्या पुढे आणला ना तर नावाची राधिका नाही. हा, जा जा, वाट बघ तू. वाट बघणार नाही, वाट लावेन. आणि ती तुझी. या घरची गृहलक्ष्मी सांगून राहिली. माझ्या घराकडे जर वाकड्या नजरेनं पाहशील ना तर माझ्यासारखी वाईट बाई नाही. माझ्या घराला हात लावलास ना तर मागात पडेल. लक्षात ठेव.